कथेचं नाव आहे लालची राजा। खूप खूप वर्षापूर्वी मिडास नावाचा एक राजा होता। त्याला एक मुलगी होती। त्याची प्रजा खूप दुःखी होती, कारण त्याला सोन्याचा फार हव्यास होता। सोने मिळवण्यासाठी काय वाटेल ते करायचा तो तयार होता। आपल्या प्रजाजनांचीही लूट करून तो त्यांच्याकडून सोने हिरकावून घेत असे। एक दिवस अचानक त्याला देवाचे दर्शन झाले। देवाने त्याला सांगितले, तू सोन्याचा हव्यास सोडून दे, त्याने तूही दुःखी होशील आणि तुझी प्रजाही दुःखी होईल। पण मिडासने हे ऐकले नाही। तो देवाला म्हणाला, मला असे वरदान दे की मी ज्या वस्तूला स्पर्श करेन ती सोन्याची होईल। देवाने पुन्हा पुन्हा राजाला धोक्याचा इशारा दिला, पण राजाचा हट्ट कायम होता। तेव्हा देवाने तसा वर मिडासला दिला व तो अदृश्य झाला। दिवसभर मिडास राजा घरातल्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करून सोने बनवण्यात मग्न होता। त्याला तहान भुकेचीही आठवण राहिली नाही। शेवटी राणीने खूप आग्रह करून त्याला जेवायला बसवले, पण त्याला जेवताच येईना। तो ज्या पदार्थाला स्पर्श करी तो सोन्याचा होई, खाणार काय अशी परिस्थिती झाली राजाची। त्याची राणी व राजकन्या त्याच्या जवळ आल्या, पण मिडासने स्पर्श केल्याबरोबर त्यांचेही रूपांतर सोन्याच्या पुतळ्यात झाले। आता मात्र मिडासला पूर्ण कल्पना आली की हा वर किती भयंकर आहे। भुकेने आणि प्रियजनांच्या विरहाच्या दुःखाने तो विडापिसा होऊन गेला। त्याला पश्चाताप झाला, पण त्याचा आता काय उपयोग होता। शेवटी त्यांनी पुन्हा देवाची आराधना केली। देव पुन्हा आला आणि राजाने देवाची माफी मागितली। देवाने सर्व पूर्ववत केले। आता राजा सोन्याचा विचारही करीत नाही। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, सबस्क्राईब नक्की करा।